14 ऑगस्ट आपल्याला माहित आहे, शिवसेना ही नेहमी हिंदू सणांच्या मागे ठामपणे उभी असते. सन्माननीय आमचे लाडके नेते बोलताना शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिलं जे काम केलं असेल तर जे कोविड मध्ये सणांवर बंदी होती ती सर्व बंदी साहेबांनी उठवली. सर्व हिंदू मंदिरं जे बंद होती ती सर्व मंदिरांसाठी खुली केली. ते गाणेवाला आता गोपाळ आलेला आहे 16 तारखेला 16 ऑगस्टला. परंतु तत्पूर्वी हे सर्व गोपाळ गोपिका खूप जोमाने प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात आणि आपली हंडी जास्तीत जास्त थर लावून कशी हंडी फोडता येईल त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तर त्यांच्या सरावाला त्यांच्या मेहनतीला कुठेतरी आपण पाठबळ द्यावं यासाठी शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने येत्या 14 ऑगस्ट रोजी डोंबिवलीच्या प्रसिद्ध अशा पालखी रोडवर त्यांच्यासाठी भव्य अशी दहीहंडी, ज्याला चोर हंडी बोलतात किंवा सराव हंडी बोलतात, याचं आयोजन केलेलं आहे. सायंकाळी 5 ते 10 ही वेळ आहे. आम्ही शिवसेना शहर डोंबिवली शहरातर्फे सर्व गोविंदा पथकांना डोंबिवलीचे असो, कल्याणचे असो, दिव्याचे असो, मुंबऱ्याचे असो किंवा सगळे परिसर त्यांना सर्वांना आमंत्रण करतो की आपण या आणि या दहीहंडीमध्ये, या सराव दहीहंडीमध्ये आपण भाग घ्या. शिवसेनेतर्फे भरपूर बक्षिसांची लयलूट करण्यात आलेली आहे. प्रत्येक पथकाला जे पथक यामध्ये सहभागी होईल त्या पथकाला शिवसेनेतर्फे, शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आमचे आमदार राजेश मोरे आणि जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हा प्रमुख युवा सेनेचे जितेन पाटील, या सर्वांतर्फे शुभेच्छा तर आहेत. बक्षिसासकट एक आकर्षक चषक सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे आणि सर्वांना या गोपाळ कलेच्या या दहीहंडीच्या शुभेच्छांसह त्यांना पाठबळ म्हणून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे. या कार्यक्रमाचा उद्देश ते गाणेवाला चर्चा करतोय ना.